हॅलो फ्रेंड्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे सेमीकंडक्टर्स. यामध्ये डेफिनेशन ऑफ सेमीकंडक्टर्स, सेमीकंडक्टरचे टाईप कोणते आहेत, ते प्रिपेअर कसे केले जातात, त्यांनी इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर, एक्सट्रेन्सिक म्हणजे पी-एन टाईप सेमीकंडक्टर, देन पी-एन जंक्शन डायोड आणि त्याचे आय व्ही कॅरेक्टरिस्टिक्स, आणि फायनली आपण बघणार आहे त्याचे ॲप्लिकेशन्स. सो दिस टॉपिक इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि जी मॉडर्न बेस्ड टेक्नॉलॉजी आहे या सगळ्यामध्ये सेमीकंडक्टर यूज केला जातो. सो याचं फंडामेंटल काय आहे, हे कसे, याचं बेसिक काय आहे, याचं आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार. सेमीकंडक्टर फिजिक्स. सेमीकंडक्टर्स. ओके. सो सेमीकंडक्टर हा टॉपिक बघण्या अगोदर आपण काय करणार आहे, थोडंसं ॲटॉमिक स्ट्रक्चर जो आहे तो आपण ऑलरेडी बघितला आहे. केमिस्ट्रीमध्ये पण तुम्ही थोडं त्याचं इंट्रोडक्शन बघितलं असेल, ते आपण थोडं बघूया. तुम्हाला या अगोदर पण सांगितलं आहे की पिरियडिक टेबलमध्ये जे पण ॲटम आहे त्याचं स्ट्रक्चर एकसारखंच आहे. म्हणजे सेंटरला पॉझिटिव्ह चार्ज आहे, ॲज वेल एज इथे न्यूट्रल चार्ज न्यूट्रॉन पण असतो आहे, आणि त्याच्या अराउंड काय होतं आहे, इलेक्ट्रॉन मूव्ह होत आहेत अशा ऑर्बिटमध्ये. फर्स्ट ऑर्बिट, सेकंड ऑर्बिट. हे जे ऑर्बिट आहे त्यांना काय म्हणतो आपण, फर्स्ट ऑर्बिट ते एन डिनोट केलं जातं. एन इक्वल टू 1, एन इक्वल टू 2, थर्ड असेल तर एन इक्वल टू 3. हा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो सपोज किती असेल, 6. यामध्ये सपोज 6 प्रोटॉन असतील तर याच्या अराउंड फिरणारे इलेक्ट्रॉन पण किती असतील, 6 असतील. आणि मग काय म्हणतो आपण, 6 इलेक्ट्रॉन 6 प्रोटॉन हा झाला कार्बन ॲटम. किंवा हायड्रोजन ॲटम असेल तर यामध्ये काय, 1 प्रोटॉन आहे, 1 इलेक्ट्रॉन आहे, हा झाला हायड्रोजन ॲटम. हेलियम ॲटममध्ये कसं स्ट्रक्चर आहे, 2 प्रोटॉन आहेत, 2 इलेक्ट्रॉन आहेत, दॅट इज हेलियम ॲटम. ऑक्सिजनमध्ये कसं आहे, ऑक्सिजनमध्ये आहे 8 प्रोटॉन, 8 इलेक्ट्रॉन, सो दॅट इज ऑक्सिजन. और एनी अदर्स, फॉर एक्झाम्पल सोडियम आहे, त्याच्यामध्ये 11 प्रोटॉन्स आहेत, 11 इलेक्ट्रॉन्स आहेत. सो हा काय झाला, सोडियम ॲटम. सो आपण काय करू शकतो, जस्ट चेंजिंग द नंबर ऑफ प्रोटॉन अँड इलेक्ट्रॉन आपण पिरियडिक टेबलमधले एक नवीन एलिमेंट जनरेट करू शकतो, किंवा नवीन एलिमेंट आपण नोमेनक्लेचर त्याचं करू शकतो. म्हणजे जस्ट फरक काय आहे की नंबर ऑफ प्रोटॉन आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन चेंज झाले की एक नवीन एलिमेंट तयार होतो, ज्याच्या कंप्लीट प्रॉपर्टी डिफरंट आहेत, कलर डिफरंट आहे, ॲटॉमिक स्ट्रक्चर डिफरंट आहे, त्याचं रिॲक्टिव्ह बिहेवियर वेगळा आहे. म्हणजे तो दुसऱ्या ॲटम इलेमेंट बरोबर कसा रिॲक्ट करतो हे फरक पडेल. कशामुळं, जस्ट चेंज इन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन. म्हणजे तो दुसऱ्या एलिमेंट बरोबर रिॲक्ट करताना तो आयनिक बॉन्ड फॉर्म करेल, किंवा कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म करेल, किंवा कोणतीही रिॲक्शन करणार नाही, तो इनर्ट राहील. सो हे कशावरती डिपेंड आहे, डिपेंड आहे नंबर ऑफ प्रोटॉन आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉनवरती, ह्याचे इलेक्ट्रॉन किती आहेत. सो ऑब्झर्वेशन झाल्यानंतर असं लक्षात आलं की स्टेबल जे एलिमेंट आहेत, ज्याला आपण म्हणतो इनर्ट गॅसेस, इनर्ट गॅस, ते कोणते आहेत की ज्याच्यामध्ये कंप्लीट स्टेबल आहेत, जे दुसऱ्या एलिमेंट बरोबर रिॲक्शन करत नाहीत, त्यांना काय म्हणतो आपण, स्टेबल एलिमेंट किंवा इनर्ट एलिमेंट. सो इनर्ट एलिमेंट कोणते आहेत किंवा कशामुळे होतात, तर ज्याच्यामध्ये डुप्लेट, आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतील, किंवा आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन, ऑक्टेट कंप्लीट आहे, अशा एलिमेंटला काय म्हणतो आपण, इनर्ट गॅसेस. फॉर एक्झाम्पल हेलियम. हेलियम ॲटममध्ये काय आहे, हेलियम ॲटममध्ये 2 प्रोटॉन्स आहेत आणि 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. सो हा काय करतो की हा स्टेबल एलिमेंट आहे, हा दुसऱ्या एलिमेंट बरोबर कोणतीही रिॲक्शन करत नाही. सो हा कसा आहे, इनर्ट आहे. He2 असं तुम्ही कधी बघणार नाही, He2, कारण हा काय स्वतःवर दुसऱ्या कोणावरही रिॲक्शन करणार नाही, हा सिंगल ॲटम ॲज इट इज राहील, कारण हा स्टेबल आहे. याच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतील. सो 2 इलेक्ट्रॉन किंवा 8 इलेक्ट्रॉन असतील तर काय म्हणतो आपण, त्याला स्टेबल इलेक्ट्रॉन म्हणतो. आता काय बघा, हे जे ॲटॉमिक स्ट्रक्चर आहे, एन इक्वल टू 1, एन इक्वल टू 2, एन इक्वल टू 3, यांना काय म्हणतो आपण, हे ऑर्बिट्स आहेत. ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या आहे, त्याचा एक फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे, इलेक्ट्रॉनचा फॉर्म्युला आहे 2n². ओके. एन म्हणजे काय आहे, एन म्हणजे फर्स्ट ऑर्बिट. आपण काय म्हणूया, फर्स्ट ऑर्बिट. फर्स्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, सो फॉर्म्युला आहे 2n². फर्स्ट ऑर्बिट म्हटल्यावर एनची व्हॅल्यू किती असणार आहे, 1 असणार आहे. सो 1 व्हॅल्यू इथे टाकली, 1चा स्क्वेअर 1, 2 मल्टिप्लाय बाय 1 2 येईल. ओके. सो सेकंड ऑर्बिट. सेकंड ऑर्बिटमध्ये अगेन फॉर्म्युला सेम 2n². सो दिस एनची व्हॅल्यू काय येणार आहे, 2 येणार आहे, एन इक्वल टू 2. सो इथे येईल एन इक्वल टू 2, 2चा स्क्वेअर काय येणार आहे, 4, 4 मल्टिप्लाय बाय 2 8 येणार आहे. सो सेकंड ऑर्बिटमध्ये किती असतील, 8 इलेक्ट्रॉन्स असतील. देन नेक्स्ट इज थर्ड ऑर्बिट. नेक्स्ट फॉर्म्युला इज 2n².
एनची व्हॅल्यू किती आहे 3. 3चा स्क्वेअर काय येणार आहे 9. 9 मल्टिप्लाय बाय 2 18. सो अशा प्रकारे कंटिन्यू करू शकता 4th 5th ऑर्बिट आणि तुम्ही फाइंड आउट करू शकता की नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स त्या ऑर्बिटमध्ये किती आहेत. सो हे 2 इलेक्ट्रॉन जरी फर्स्ट ऑर्बिटमध्ये असले किंवा सेकंड ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स असले आणि थर्ड ऑर्बिटमध्ये 18 इलेक्ट्रॉन्स असले तर या सगळ्या इलेक्ट्रॉनची एनर्जी सेम नाही. म्हणजे इलेक्ट्रॉन 2 जरी असले तरी एका इलेक्ट्रॉनची स्लाइटली दुसऱ्यापेक्षा एनर्जी डिफरंट आहे. इथे 8 इलेक्ट्रॉन्स आहेत तर 8 इलेक्ट्रॉनची एनर्जी थोडी डिफरंट आहे. सो आपण काय म्हणू शकतो की ईच ऑर्बिटमधले प्रत्येक इलेक्ट्रॉनची एनर्जी कशी असते डिफरंट असते. सो जो ॲटम आहे याचं फर्स्ट ऑर्बिट सेकंड ऑर्बिट थर्ड ऑर्बिट. सो जसं तुम्ही सेंटर बसून आउटर साईडला मूव्ह व्हाल तसं काय होईल की फर्स्ट ऑर्बिटची एनर्जी आहे त्यापेक्षा सेकंड ऑर्बिटची एनर्जी जास्त असेल त्यापेक्षा थर्ड ऑर्बिटची फोर्थ ऑर्बिटची. सो तुम्ही जसं आउटर साईड जाईल तसं काय होईल एनर्जी वाढत जाईल. आता हे जे सर्क्युलर ऑर्बिट्स आहेत ते मी काय करतो याचा एक ग्राफ सारखं काढतो म्हणजे अशा प्रकारे. ओके या साईडला म्हणतो मी एनर्जी आहे दिस इज एनर्जी. ओके this is the first orbit n equal to 1, this is second orbit n equal to 2, and this is third orbit n equal to 3. ॲक्च्युली कसे आहेत असे बेंड आहेत इथल्यासारखे आहेत पण आपण काय केलं आपल्या स्टडीसाठी असे स्ट्रेट काढलेले आहेत. सो आपण काय म्हणू शकतो या दिशेला एनर्जी आहे ते ॲरो मी वापर दिशेला डायरेक्शन दाखवलं याचा मीनिंग काय की या दिशेने एनर्जी वाढते आहे. सो फर्स्ट ऑर्बिटपेक्षा सेकंड ऑर्बिटची एनर्जी जास्त असेल त्यापेक्षा थर्ड ऑर्बिटची एनर्जी जास्त असणार आहे. एनर्जी अशी वाढत जाईल. सो नेक्स्ट काय झालं हे कशाचे आहेत हे फॉर सिंगल ॲटमच्या एनर्जी लेवल्स आहेत. ज्यावेळी मल्टिपल ॲटम्स एकत्र येतील जास्त ॲटम पण आपण काय म्हटलेलं आहे की कोणतेही 2 इलेक्ट्रॉन्स आहेत त्याची एनर्जी सेम नाही. सपोज काय झालं की 2 ॲटम एकत्र आले. सो त्याचा पहिल्या ऑर्बिटचा इलेक्ट्रॉन्स आहे तो काय होईल की पहिल्या ऑर्बिटचे इलेक्ट्रॉन आणि त्या दुसऱ्या ॲटमच्या पहिल्या ऑर्बिटचा इलेक्ट्रॉन याची एनर्जी कशी असणार आहे ड्यू टू इंटरॅक्शन बिटवीन देम सेम नसणार आहे. सो दुसऱ्या याचा जो ग्राफ आहे दोन्ही ॲटमच्या एनर्जी आपण एकत्र काढला तर तो अशा प्रकारे दुसऱ्याची एनर्जी आपली इथं दाखवावी लागेल याची इथं दाखवावी लागेल इथं. सपोज 3 ॲटम एकत्र आले तर काय करायला आपली एनर्जी लेवल अशा स्प्लिट होत जातील 3 मध्ये. ओके 4 ॲटम 5 ॲटम 6 ॲटम असे n नंबर ऑफ ॲटम आले तर काय होतील की ह्या एनर्जी लेवल्स आहेत त्या अशा स्प्लिट होतील ड्यू टू एक प्रिन्सिपल आहे त्याचं नाव आहे पावली. हा सायंटिस्टचं नाव आहे त्याचं प्रिन्सिपलचं नाव आहे पावली एक्सक्लुजन प्रिन्सिपल. त्यानुसार त्याचं म्हणणं असं आहे की नो 2 इलेक्ट्रॉन हॅव सेम एनर्जी. हे तुमच्या सिलेबसला नाही आहे पण हायर फिजिक्समध्ये हे ॲप्लिकेबल आहे. ज्यावेळी नो 2 इलेक्ट्रॉन्स हॅव सेम एनर्जी याचा मिनिंग आहे की पहिल्या ऑर्बिटमधले ज्या सगळे ॲटम्स याच्या एकमेकाच्या इंटरॅक्शनमध्ये असतील तर त्यांची कुणाची एनर्जी सेम असणार नाही आहे. सो सगळे इलेक्ट्रॉन कसे असतील वेगवेगळ्या एनर्जीमध्ये असतील. सो हा एनर्जीची लेवल जे आपण अगोदर काढल्या होत्या ह्याचं अशा प्रकारे स्प्लिटिंग झाल्यामुळे काय तयार झालं ह्याला बँड सारखं तयार झालं. सो आपण याला एनर्जी लेवल म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणतो आता याला एनर्जी बँड. दिस इज फर्स्ट बँड दिस इज सेकंड बँड दिस इज थर्ड बँड. ओके सो दीज आर द एनर्जी बँड. हे कधीची केस आहे ज्यावेळी मल्टिपल ॲटम एकमेकाच्या इंटरॅक्शनमध्ये असतील त्यावेळीची गोष्ट आहे. ठीक आहे. सो इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन काही इलेक्ट्रॉन इथं असतील काही इथं असतील काही इथं असतील डिपेंड ऑन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. त्या ॲटममध्ये किती इलेक्ट्रॉन्स नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे त्याच्यावर डिपेंड आहे. फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल घेऊया आपण सोडियम ॲटम. याचा ॲटॉमिक नंबर किती आहे ॲटॉमिक नंबर आहे 11. ओके सो याचं ॲटॉमिक डिस्ट्रीब्युशन अकॉर्डिंग टू दिस रूल कसं असणार आहे पहिले 2 इलेक्ट्रॉन याचे फर्स्ट ऑर्बिटमध्ये असतील. ओके हिअर 2 इलेक्ट्रॉन्स. ओके इथं म्हणतो की 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. इथं काय असते सेकंड ऑर्बिटमध्ये रूलनुसार 8 इलेक्ट्रॉन्स असतील. ओके 10 इलेक्ट्रॉन आउट ऑफ 11 10 इलेक्ट्रॉन काय झाले फील झाले. आता याच्याकडे एकच इलेक्ट्रॉन उरला तो कुठं असेल इथं असेल. ओके सो 2 8 1 असं डिस्ट्रीब्युशन असेल याचं 2 8 1. सो हे जे सुरुवातीचे ऑर्बिट्स आहेत फर्स्ट ऑर्बिट आणि सेकंड ऑर्बिट हे काय झालं की कम्प्लिटली फील्ड आहेत. डुप्लेट आणि ऑक्टेट कम्प्लीट झालं याचं अकॉर्डिंग टू दुसरं रूल. पण याचा आउटरमोस्ट जो एक इलेक्ट्रॉन आहे तो कसा आहे फ्री आहे. सो हे जे ऑर्बिट आहेत हे कसे आहेत क्लोजली पॅक आहेत. हे यातले इलेक्ट्रॉन कोणाशी इंटरॅक्ट करणार नाहीत. इंटरॅक्ट करेल तर हा एक इलेक्ट्रॉन आहे तो इंटरॅक्शन करेल. आयदर तो कोणावर कोव्हॅलंट बॉन्ड करेल मेटॅलिक बॉन्ड तयार करेल आयोनिक बॉन्ड तयार करेल. सो इंटरॅक्शन करण्यासाठी एक इलेक्ट्रॉन याच्या आउटर ऑर्बिटमध्ये अवेलेबल आहे. ओके सो ज्यावेळी हे केस मी तुम्हाला कशी सांगितली ही केस सांगितली ज्यावेळी एकच ॲटम असेल ज्यावेळी नंबर एकच ॲटम असेल त्यावेळी आहे. ज्यावेळी नंबर ऑफ ॲटम असतील त्यावेळी काय होईल की नंबर ऑफ इलेक्ट्रॉन हे आउटर ऑर्बिटमध्ये वाढत जातील.
सो हा जो इलेक्ट्रॉन आहे सध्याला एक ॲटमचा आहे, सो तो त्या ॲटम बरोबर कसा आहे, फिक्स आहे. ज्यावेळेस सोडियमचा हा सोडियमचा ॲटम आहे सपोज, आणि याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, इथं 8 आहेत आणि इथं 1 आहे. सो हा इलेक्ट्रॉन कसा होईल, याच्या अराउंड मूव्ह होत राहील. पण ज्यावेळी सोडियम ॲटमचा आपण क्लस्टर तयार करू, ओके, हा सोडियम ॲटमचा एक क्लस्टर आहे, सपोज रॉड आहे किंवा स्मॉल क्यूब आहे आपण म्हणूया सोडियम ॲटमचा बनलेला, ओके, मिलियन्स ऑफ सोडियम ॲटम याच्यामध्ये आहेत. सो काय होईल, अशा एनर्जी बँडमध्ये तो स्प्लिट होईल. इथं खूप सारे इलेक्ट्रॉन्स असतील आणि यू कॅनॉट आयडेंटिफाय विच इलेक्ट्रॉन ऑफ विच ॲटम, कोणत्या ॲटमचा कोणता इलेक्ट्रॉन हा आयडेंटिफाय आपल्याला करता येणार नाही. सो हा इलेक्ट्रॉन काय होईल की कोणत्याही इलेक्ट्रॉन बरोबर कोणत्याही ॲटमच्या सोबत तो मूव्ह होईल. सो तो दुसऱ्या एका ऑर्बिटमध्ये जाईल, त्याला काय म्हणतो आपण, कंडक्शन बँड. ओके, हा जो इथं आहे याला आपण म्हणणार आहे व्हॅलन्स बँड. व्हॅलन्स बँड. आणि ज्यावेळी क्लस्टर तयार होईल त्यावेळी काय होईल की हा इलेक्ट्रॉन इथं येईल आणि इथं आल्यानंतर तो इलेक्ट्रॉन्स काय होईल, ते कोणत्याही ॲटम बरोबर तो मूव्ह होईल. तुम्ही आयडेंटिफाय करू शकणार नाही की हा कोणत्या ॲटमचा इलेक्ट्रॉन आहे. सिंगल असेल त्यावेळी काय होईल की हा फिक्स असेल, हा याच्या अराउंडच मूव्ह होईल. ज्यावेळी क्लस्टर तयार होईल की हा इलेक्ट्रॉन कधी याच्या भोवती मूव्ह होईल, कधी दुसऱ्या ॲटम भोवती मूव्ह होईल, कधी तिसऱ्या ॲटम भोवती. सो काय होईल, हा फ्री टू मूव्ह असेल. सो आपण काय म्हणतो की तो कंडक्शन बँडमध्ये. ह्याला कंडक्शन बँड अशासाठी म्हटलेलं आहे की ज्यावेळी असे फ्री इलेक्ट्रॉन याच्यामध्ये अवेलेबल असतील त्यावेळी ते काय होतील की हीट आणि इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतील. ओके, सो आता आपल्याला इम्पॉर्टंट स्टडीसाठी हेच 2 बँड घेणार आहे आपण, कारण हे जे लोअर बँड आहेत ते काय करतील, इंटरॅक्शनमध्ये भाग घेणार नाही. सो कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो मी 2च बँड काढतो इथं. एनर्जी इन दिस डायरेक्शन, दिस इज कंडक्शन बँड, this is valence band. Okay, so this is valence band, this is conduction band. ओके, आणि या 2 बँड मधला जो गॅप आहे त्याला काय म्हणतो आपण, एनर्जी गॅप. एनर्जी गॅप किंवा यालाच काय म्हटलं जातं, बँड गॅप. सो कंडक्शन बँडमध्ये किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आहे त्याच्यावरती डिपेंड आहे की हा इलेक्ट्रिकल कंडक्ट आहे का नाही. आणि हा जो गॅप आहे हा गॅप डिपेंड करतो, या गॅपवरती डिपेंड आहे ते मटेरियल कोणत्या टाईपचं आहे. सो या गॅपवरून तुम्ही आयडेंटिफाय करू शकता वेदर इट इज अ मेटल, वेदर इट इज अ इन्सुलेटर और सेमीकंडक्टर. ओके, सो ह्या डायग्रामवर आपल्याला इझिली सांगू शकता की इलेक्ट्रॉन किंवा तो मेटल जो आहे किंवा इलेमेंट आहे तो इलेक्ट्रिकली कंडक्टिव्ह असण्यासाठी काय गरज आहे की इलेक्ट्रॉन या ऑर्बिटमध्ये असणं, या बँडमध्ये असणं गरजेचं आहे. जेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इथं जास्त तेवढा तो इलेक्ट्रिकली कंडक्ट. सो व्हॅलन्स बँडमधले इलेक्ट्रॉन कंडक्शन बँडमध्ये कसे जातील हा आपलं मेन टार्गेट असेल. सो व्हॅलन्स बँडमधले इलेक्ट्रॉन कंडक्शन बँडमध्ये जाण्याचे वेगळे टाईप्स आहेत, वेगळ्या प्रकारे तो तिथं जाऊ शकतो. फर्स्ट आहे की याच्यावरती आपण एनर्जी इन्सिडेंट केली, फॉर एक्झाम्पल लाईट एनर्जी. लाईट एनर्जी इन्सिडेंट केल्यानंतर काय होईल की इथले इलेक्ट्रॉन्स आहेत ते वरती जंप करतात. एनर्जीच्या साहाय्याने आपण ते काय करू शकतो, अप्पर एनर्जीमध्ये ट्रान्सफर करू शकतो किंवा त्याला जंप करायला भाग पडू शकतो. दुसरा वे आहे की याला हिटिंग इफेक्ट. ते इलिमेंट आहे त्याला हिट केल्यानंतर पण काय होऊ शकतं की इथले इलेक्ट्रॉन्स आहेत ते अप्पर एनर्जी लेवलमध्ये हे जाऊ शकतात. ओके, सो आता आपण ह्या जे एनर्जीचा गॅप आहे त्याच्यावर आपण काय करू शकतो, डिफाईन करू शकतो की कोणतं मटेरियल आहे. हा एनर्जीचा गॅप जेवढा जास्त असेल तेवढं डिफिकल्ट होईल की इथून इथं इलेक्ट्रॉन जंप करायला, आणि एनर्जीचा गॅप जेवढा कमी असेल तेव्हा इझिली इलेक्ट्रॉन काय होतील की इथून इथं जंप करतील. ओके, सो मेटलमध्ये काय केस आहे कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँडची. सो मेटलमध्ये हा जो कंडक्शन बँड आहे तो व्हॅलन्स बँड बरोबर ओव्हरलॅप आहे. ओके, सो दिस इज कंडक्शन बँड आणि हा व्हॅलन्स बँड, हा एकमेकांमध्येच मर्ज आहेत, कंडक्शन बँड आणि हा व्हॅलन्स बँड. सो काय होईल की इथले इलेक्ट्रॉन इथं इझिली इथं पास होतील. आणि सो मेटल्स कसे आहेत, इलेक्ट्रिकली कंडक्टिव्ह आहेत, इझिली ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात. कारण हे ऑलमोस्ट इथं जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते कंडक्शन व्हॅलन्स बँडमध्ये इलेक्ट्रॉन आहेत तेच कंडक्शन बँडमध्ये आहेत. सो काय म्हणू शकतो आपण, मेटल्स आर इलेक्ट्रिकली कंडक्टिव्ह. इन्सुलेटरमध्ये काय कसं आहे, इन्सुलेटरमध्ये हा जो गॅप आहे विट इज व्हेरी व्हेरी लार्ज. ओके, व्हेरी व्हेरी लार्ज. सो व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड मधला जो गॅप आहे, हा जो गॅप आहे तो असा एनर्जी डिनोट केला जातो बँड गॅप, त्याला EG असंही म्हटलं जातं, एनर्जी गॅप किंवा बँड गॅप.
विच इज मोर दॅन 5.5 इलेक्ट्रॉन व्होल्ट. इलेक्ट्रॉन व्होल्ट हे स्मॉल एनर्जीचं युनिट आहे. सो कसा आहे तो ग्रेटर दॅन आहे 5.5 इलेक्ट्रॉन व्होल्ट. सो आपण बाय एनी वे इथले इलेक्ट्रॉन वरती ट्रान्सफर करणं मुश्किल आहे. ओके, म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रकारे इथले खूप खूप व्हेरी व्हेरी हाय टेम्परेचरला व्हेरी फ्यू इलेक्ट्रॉन्स इथे जातील. बट ॲट नॉर्मल टेम्परेचर काय होईल की हा जो गॅप आहे व्हेरी लार्ज असल्यामुळे इथले इलेक्ट्रॉन इथे जम्प करणं विच इज नॉट पॉसिबल. सो इन्सुलेटर कसे आहेत, इलेक्ट्रिकल नॉट कंडक्टिव्ह आहे. फॉर एक्झाम्पल रबर आहे, प्लॅस्टिक आहे, ओके, किंवा मेटल केसमध्ये एक्झाम्पलमध्ये आहे ॲल्युमिनियम, सोडियम, ओके, आयर्न. याच्यामध्ये काय असेल की ओव्हरलॅप बँड असेल. सो बँड ओव्हरलॅप असल्यामुळे ते कसे आहेत, मेटल्स आहेत आणि इलेक्ट्रिकली कंडक्टिव्ह आहेत. आता लास्ट केस आहे सेमी कंडक्टर्स, जो आपला टॉपिक आहे. सेमी कंडक्टरमध्ये काय केस आहे, हा गॅप आहे ओव्हरलॅपिंग पण नाही, खूप जास्त पण एनर्जी गॅप नाही. सो एनर्जी गॅप कसा आहे, स्मॉल आहे. ओके, या दोनमध्ये एनर्जी गॅप किती आहे, व्हेरी व्हेरी स्मॉल आहे. सो दिस इज अ व्हॅलन्स बँड अँड दिस इज अ कंडक्शन बँड. सो ह्यामधला जो एनर्जी गॅप आहे तो कमी आहे, त्याला काय म्हणणार आहे आपण, EG म्हणणार आहे. EG नियरली इक्वल टू, ओके, नियरली इक्वल टू 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट. 1 इलेक्ट्रॉन व्होल्टच्या आसपास गॅप आहे. सो काय होईल की इथले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते रूम टेम्परेचरला सुद्धा काही इलेक्ट्रॉन्स इथे जम्प करतील. ओके, जसं टेम्परेचर तुम्ही कमी कमी करत जाल, 0 डिग्री सेल्सिअस मायनस असं कमी करत जाल, सो इथले कंप्लीट सगळे इलेक्ट्रॉन खाली जम्प करतील. पण थोडंसं टेम्परेचर वाढलं तर काय होतील, काही इलेक्ट्रॉन इथं जातील. फॉर एक्झाम्पल रूम टेम्परेचर किती आहे, 30 डिग्री, सपोज 30 डिग्री सेल्सिअस आहे. या टेम्परेचरला सुद्धा काय होईल की इथले काही इलेक्ट्रॉन इथं असतील. म्हणजे हा काय करेल की थोड्या प्रमाणात कंडक्टिव्ह असेल. ओके, सो याला काय म्हणतो आपण, सेमी कंडक्टर्स. ओके, कंप्लीट मेटल नाही आहे, काही प्रमाणात तो कंडक्ट करतो. सो सेमी कंडक्टर. सेमी हा शब्द याचा मिनिंग असा आहे काही प्रमाणात. जसं की तुम्ही सेमी इंग्लिशचे मुलं असतील काही तुमच्यामधले, सेमी इंग्लिशचा मिनिंग काय आहे की काही सब्जेक्ट आहेत ते इंग्लिशमध्ये आहेत. ओके, त्याचा अर्थाने इथे घ्यायचं सेमी कंडक्टर्स, काही प्रमाणात तो कंडक्टर आहे. ओके, पूर्ण इन्सुलेटर पण नाही, पूर्ण कंडक्टर पण नाही. ओके, मेटल किंवा याला आपण कंडक्टर म्हणूया, कंडक्टर्स. ओके, कंडक्टर्स, इन्सुलेटर आणि सेमी कंडक्टर. सेमी कंडक्टर कसं असेल, या दोन्हीच्या मध्ये असेल की तो कम्प्लीट इन्सुलेटर पण नाही आहे, कम्प्लीट कंडक्टर पण नाही. बट जसं याचं टेम्परेचर आपण जास्त वाढवू, ओके, खूप जास्त टेम्परेचर वाढलं, 1000, 2000, 4000, 5000, तर काय होतील की खूप सारे इलेक्ट्रॉन इथे ट्रान्सफर होतील. सो सेमी कंडक्टर बिहेव ॲज अ मेटल. आणि टेम्परेचर जसं आपण कमी कमी करत जाऊ, सगळे वरचे इलेक्ट्रॉन खाली जम्प होतील आणि सेमी कंडक्टर बिहेव ॲज अ इन्सुलेटर. ओके, so very important, at very high temperature semiconductor behave as a metal and very low temperature semiconductor behave as a insulator. Okay, so semiconductors. So semiconductor material कोणते आहे, तर फर्स्ट आहे तर सिलिकॉन आहे. ओके, याचा ॲटॉमिक नंबर आहे 14. जर्मेनियम आहे, देन गॅलियम आहे, इंडियम आहे, बिस्मथ आहे. सो आपण एक्झाम्पलमध्ये फक्त सिलिकॉन घेणार, ज्याचा ॲटॉमिक नंबर आहे 14. सो याचा इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन कसं असेल, जर इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन असेल 2, 8 आणि 4. ओके, 2, 8, 4. फर्स्ट ऑर्बिटमध्ये असतील 2 इलेक्ट्रॉन्स, n इक्वल टू 1, n इक्वल टू 2, n इक्वल टू 3. ओके, सो अशा प्रकारे डिस्ट्रीब्युशन आहे. त्यापैकी हे जे आहे त्याला आपण काय म्हणतो, कोअर इलेक्ट्रॉन्स. सो हे काय करतील, इंट्रॅक्शनमध्ये भाग घेणार नाहीत. हे जे 4 इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय करतील, इंट्रॅक्शनमध्ये भाग घेतील. सो आपण काय करणार आहे की सिलिकॉनचं एक स्ट्रक्चर ड्रॉ करणार आहे, ज्याच्यामध्ये काय असेल, हा सिलिकॉन ॲटम आहे. याच्या अराउंडचे जे 2 ऑर्बिट आहेत हे मी ड्रॉ करणार नाही, फक्त हे जे 4 इलेक्ट्रॉन्स आहेत ते अशा प्रकारे असतील. सो फक्त सिलिकॉन इलेमेंट याच्या इंट्रॅक्शनमध्ये असतील, तो काय करेल की एक सिलिकॉन ॲटम दुसऱ्या सिलिकॉन ॲटम बरोबर काय करेल, बॉन्ड फॉर्म करेल. हा आहे दुसरा सिलिकॉन ॲटम. ओके, त्याच्या अराउंड पण आहेत हे जे 4 इलेक्ट्रॉन्स आहेत ते मी ड्रॉ केले. हा तिसरा सिलिकॉन ॲटम, दिस इज अनदर सिलिकॉन ॲटम, दिस इज अनदर वन. अशा प्रकारे सिलिकॉन ॲटमचं काय होईल, क्लस्टर तयार होईल. सो हा जो सिलिकॉन ॲटम आहे तो काय करेल की दुसऱ्या सिलिकॉन ॲटम बरोबर काय करेल, कोव्हॅलेंट बॉन्ड करेल. कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे काय करेल, हा इलेक्ट्रॉन दुसऱ्या इलेक्ट्रॉन बरोबर शेअर करेल.
हा इलेक्ट्रॉन दुसऱ्या इलेक्ट्रॉन बरोबर शेअर करेल. सो अशा प्रकारे काय होईल की याच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्डिंग येईल. 4 कोव्हॅलंट बॉन्ड तो तयार करेल दुसऱ्या सिलिकॉन ॲटम बरोबर. सिमिलरली दिस वन असं दुसरा बरोबर. इकडे पण खूप सारे सिलिकॉन ॲटम आहेत, या साईडला आहेत, या साईडला आहेत, फ्रंट वरती आहेत, खाली आहेत, असं इमॅजिन करा तुम्ही. सो अशा प्रकारे काय होईल की हे सिलिकॉन ॲटमचं क्लस्टर तयार होईल. सो हा जो सिलिकॉन ॲटम आहे याचे 4 इलेक्ट्रॉन्स आणि शेअरिंगचे 4 इलेक्ट्रॉन्स. सो काय होईल की याचा ऑक्टेट कंप्लीट होईल. इथं 8 इलेक्ट्रॉन्स होतील. प्रत्येक सिलिकॉन ॲटमचे काय होईल की आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 4 इलेक्ट्रॉन येतील आणि काय होईल याचा ऑक्टेट कंप्लीट होईल. सो इथं काय होईल की 4 कोव्हॅलंट बॉन्ड एक सिलिकॉन ॲटम दुसऱ्याबरोबर तयार करेल. सो हे सिलिकॉन फक्त यामध्ये सिलिकॉन आहे, दुसरा कोणता एलिमेंट नाही आहे. सो हे कसं आहे प्युअर सिलिकॉन एलिमेंटचं प्युअर सेमीकंडक्टर आहे. सो याला काय म्हणतो आपण इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर्स. इंट्रेन्सिकचा मिनिंग काय आहे प्युअर सेमीकंडक्टर्स म्हणजेच काय इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर. सो जे इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर असं आहेत याच्यामध्ये काय असणार आहे दुसरा कोणताच एलिमेंट नसणार आहे. इथं फक्त कसं आहे सिलिकॉन ॲटम आहे, दुसरा कोणता एलिमेंट नाही आहे. सो आता आपण काय करणार आहे की हे जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर कधीच आहे, हे स्ट्रक्चर आहे ॲट व्हेरी व्हेरी लो टेम्परेचर किंवा ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर म्हणजेच किती असते 0 डिग्री केल्विन. ओके, किंवा काय असं असते -273 डिग्री सेल्सिअस. याला म्हणतो आपण ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. सो हे ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचरचं स्ट्रक्चर आहे. आता काय करूया की आपण असं म्हणूया की रूम टेम्परेचर म्हणजे किती असते 30 डिग्री सेल्सिअस किंवा इथं 27 किंवा 30 म्हणजेच किती 303 केल्विन. या केसमध्ये काय होईल की काही इलेक्ट्रॉन्स आहेत ड्यू टू द ॲटॉमिक ॲजिटेशन व्हायब्रेशन्स काय होणार आहे, काही इलेक्ट्रॉन इथले रिलीज होतील किंवा बॉन्ड हा काय होईल की कट होऊन जाईल बॉन्ड हा आणि इलेक्ट्रॉन्स काय होतील फ्री होतील. कारण हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत आउटर मोस्टमध्ये आहे त्याला व्हेरी लेस एनर्जी रिक्वायर्ड टू कम आउट ऑफ दिस कोव्हॅलंट बॉन्ड आणि व्हॅलन्स बँडमध्ये येतील. ते व्हॅलन्स बँडमधनं कंडक्शन बँडमध्ये. सो हा इलेक्ट्रॉन काय होईल की इथं आला सपोज, काय होईल की इथे एक एम्प्टी स्पेस तयार होईल आणि हा इलेक्ट्रॉन इथं फ्री होईल लॅटिसमध्ये. याला काय म्हणतो आपण लॅटिस. ॲटॉमिक स्ट्रक्चर आहे, सिस्टमॅटिक ॲटॉमिक स्ट्रक्चर असेल रेग्युलर पिरियडिक त्याला काय म्हणतो आपण लॅटिस. सो हा इलेक्ट्रॉन फ्री झाला. अगोदर काय होतं की सगळे बॉन्ड एकत्र फॉर्म होते, कोणताही फ्री इलेक्ट्रॉन होता. सो ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचरला काय इट इज ॲक्ट ॲज अ इन्सुलेटर. ओके, जसं जर टेम्परेचर वाढलं काय होईल ॲटॉमिक ॲजिटेशनमध्ये एक इलेक्ट्रॉन हा बॉन्ड ब्रेक झाला, एक इलेक्ट्रॉन फ्री झाला, इथं एक एम्प्टी स्पेस तयार झाली. एम्प्टी स्पेसला आपण काय म्हणतो होल्स आणि हा काय आहे इलेक्ट्रॉन. सो एक होल तयार झाला, एक इलेक्ट्रॉन झाला. सपोज आणखी एखादा इलेक्ट्रॉन इथून डिटॅच झाला तर आणखी एक होल तयार होईल आणि एक इलेक्ट्रॉन फ्री होईल. सो जी एम्प्टी स्पेस आहे ॲब्सेन्स ऑफ इलेक्ट्रॉन त्याला काय म्हणतो आपण होल्स म्हणतो. ओके, सो जसे टेम्परेचर वाढेल तसे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन होलची संख्या वाढत जाईल. सो जसे फ्री इलेक्ट्रॉन वाढले तशी काय होईल की ह्याची कंडक्टिव्हिटी थोडीशी वाढेल. ओके, सो याला आपण काय म्हणतो सेमी कंडक्टर. जसं टेम्परेचर वाढेल तशी ह्याची कंडक्टिव्हिटी थोडी वाढत जाईल, पण खूप जास्त वाढणार नाही. सो ही जी कंडक्टिव्हिटी आहे याच्यावर काय लिमिटेशन्स आहेत. खूप जास्त कंडक्टिव्हिटी वाढत नाही, थोड्या प्रमाणात कंडक्टिव्हिटी वाढते. सो याला काय म्हणतो आपण सेमी कंडक्टर किंवा इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर, प्युअर सेमीकंडक्टर. ही जी कंडक्टिव्हिटी आहे ओके किंवा हा जो नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आहे हे आपण काय करू शकतो, हे आपण डिसाईड करू शकतो, डिफाईन करू शकतो बाय ॲडिंग अदर एलिमेंट्स. म्हणजेच काय याच्यामध्ये आपण इम्प्युरिटी ॲड करू शकतो. इम्प्युरिटी ॲड केल्यानंतर जे सेमीकंडक्टर तयार होतात त्याला काय म्हणतात एक्स्ट्रेन्सिक सेमीकंडक्टर्स. एक्स्ट्रेन्सिक म्हणजेच काय नॉन प्युअर आणि इंट्रेन्सिकचा मिनिंग काय आहे प्युअर. ओके, नॉन प्युअर म्हणजे याच्यामध्ये काय होतं थोडीशी ॲडिशन केली जाते, मिक्सचर केलं जातं थोडंसं. हे जे मिक्सिंग ऑफ एक्स्ट्रेन्सिकमध्ये काय करतो मिक्सिंग ऑफ अदर एलिमेंट इन व्हेरी स्मॉल क्वांटिटी. त्यालाच काय म्हटलं जातं फिजिक्सच्या भाषेमध्ये डोपिंग म्हटलं जातं. ओके, एक एलिमेंट दुसऱ्यामध्ये स्मॉल क्वांटिटी व्हेरी स्मॉल क्वांटिटीमध्ये ॲड करणे याला काय म्हणतो आपण डोपिंग. आणि खूप जास्त प्रमाणात ॲड केल्यानंतर काय म्हणतो आपण त्याचा ॲलॉय तयार झाला असेल तर काय म्हणतो आपण मिक्सचर. इथं सपोज सिलिकॉन आहे हा रिप्लेस करायचा आहे तर इथं दुसरा खूप मोठा एलिमेंटच्या आणि रेडियासून रिप्लेस करून चालणार आहे. क्रिस्टल स्ट्रक्चर काय होईल की
कम्प्लिटली डिसऑर्डर तयार होईल. सो आपल्याला काय करायचे की असे एलिमेंट याच्यामध्ये ॲड करायचे आहेत किंवा इथं रिप्लेस करायचे आहेत, डोप करायचे आहेत की त्यांची आयोनिक रेडिया मॅच झाली पाहिजे. सो आपण काय करूया की सिलिकॉन जो ॲटम आहे त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे, सिलिकॉन ॲटमचा ॲटॉमिक नंबर आहे 14. ओके. सो त्याच्या आजूबाजूचे एलिमेंट आहेत म्हणजेच कोणता आहे, ॲल्युमिनियम आहे, याचा ॲटॉमिक नंबर आहे 13 आणि फॉस्फरस आहे, याचा ॲटॉमिक नंबर किती आहे 15 आहे. ओके. सो असे एलिमेंट आपण याच्यामध्ये ॲड करू शकतो. सो सिलिकॉन ॲटम आहे त्याचा ॲटॉमिक स्ट्रक्चर किंवा आपण काय म्हणतो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आहे 284 आहे. फॉस्फरसचं कसं आहे 285 आहे, म्हणजे आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 5 इलेक्ट्रॉन आहेत. ॲल्युमिनियमचं कसं आहे 283 आहे, म्हणजे आउटर ऑर्बिटमध्ये किती आहेत 3 इलेक्ट्रॉन्स आहेत. सपोज आपण काय केलं की एक सिलिकॉन ॲटम इथला रिप्लेस केला. आपण नव्यानं स्ट्रक्चर काढूया. इथं सिलिकॉन ॲटम आहे, देन इथं सिलिकॉन ॲटम, सिलिकॉन ॲटम, सिलिकॉन ॲटम. ओके. ऑल दिस सिलिकॉन ॲटम्स. ओके. अगोदर सारखंच हे स्ट्रक्चर आहे आणि हा जो सेंटरचा सिलिकॉन ॲटम आहे. ओके. आता तिथे मी काही लिहित नाही आहे, बट देर इज सपोज देर इज अ सिलिकॉन ॲटम. अशा प्रकारे स्ट्रक्चर आहे. ओके. सगळीकडे 2-2 आहेत, शेअर झालेले इलेक्ट्रॉन्स आहेत, कोव्हॅलेंट बॉन्डिंग आहे. ओके. इथं सिलिकॉन ॲटम आहे. आता काय केलं आपण की याच्याऐवजी सिलिकॉन ॲटम रिप्लेस केला आणि त्याच्याऐवजी फॉस्फरस ॲटम ॲड केला. काय होणार आहे इथं सिलिकॉन फॉस्फरस ॲटममध्ये 4 ऐवजी किती आहेत 5 इलेक्ट्रॉन्स आहेत. 5 पैकी काय होतील, हे जे 5 आहेत ते कसे होतील 4+1 म्हणजे 5. यापैकी 4 जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय करतील याच्याबरोबर शेअरिंग करतील. ओके. शेअरिंग कंप्लीट झालं. एक इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा याच्याकडे शिल्लक आहे आता. सो एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स काय होईल की हा लॅटिसमधनं मूव्ह होईल आणि एक फ्री इलेक्ट्रॉन याच्यामध्ये जनरेट होईल, फ्री इलेक्ट्रॉन तयार होईल. सो काय होईल याची काय कंडक्टिव्हिटी वाढेल, एक्स्ट्रा फ्री इलेक्ट्रॉन. ॲज वेल ॲज हिटिंग झाल्यामुळे टेम्परेचर वाढल्यामुळे काय होईल की एखादा इलेक्ट्रॉन ह्यातला लॅटिसमधला मिस होऊन बाहेर जाईल. ओके. ती हे पण वाढणार आहे इथं लक्षात. सो काय होतं की एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन इथं तयार झाला, जो कंडक्टिव्हिटी वाढली ह्याला काय म्हणतो आपण इलेक्ट्रॉनिक कंडक्टिव्हिटी. इलेक्ट्रॉनिक कंडक्टिव्हिटी. सो इलेक्ट्रॉनवरती चार्ज कोणता आहे, इलेक्ट्रॉनवरती चार्ज आहे निगेटिव्ह. ओके. निगेटिव्ह. सो याच्यामध्ये एक्सेस इलेक्ट्रॉन्स आहेत ज्याच्यावरती चार्ज निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह मधलं एन लेटर घेतलं आणि याला आपण म्हणतो एन टाईप सेमीकंडक्टर. एन टाईप सेमीकंडक्टर. ओके. अलग लक्षात. सो ज्याच्यामध्ये 5 इलेक्ट्रॉन आउटरमोस्ट ऑर्बिट आहेत. ओके. म्हणजे आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 5 इलेक्ट्रॉन्स त्याला काय म्हणतात पेंटाव्हॅलेंट मटेरियल किंवा पेंटाव्हॅलेंट इलेमेंट. कोणता आहे तो फॉस्फरस आहे. ज्याच्या ऑर्बिटमध्ये 5 इलेक्ट्रॉन एक्सेस आहेत तो काय केला आपण डोप केला. इथं डोप करण्याच म्हणजे इथं रिप्लेस केला, ॲड केला, सिलिकॉन काढून फॉस्फरस इथं घातला. तर काय होईल की फॉस्फरसमधले 5 पैकी 4 जे आहेत ते काय करतील कोव्हॅलेंट बॉन्डिंग तयार करतील याच्या अराउंडच्या सिलिकॉनसोबत. एक एक्सेस इलेक्ट्रॉन आहे तो लॅटिसमध्ये येणार आहे. तो जे एक्सेस इलेक्ट्रॉन्स आहे तो एक्सेस इलेक्ट्रॉनमुळे काय होईल की याच्यामध्ये एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन तयार होतील. एक्स्ट्रा इलेक्ट्रॉनमुळे याची कंडक्टिव्हिटी वाढणार आहे. सो याला इलेक्ट्रॉनिक कंडक्टिव्हिटी आपण म्हणतो किंवा इलेक्ट्रॉनचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे याच्यामध्ये वाढणार आहे. सो इलेक्ट्रॉनवरती चार्ज कोणता आहे निगेटिव्ह चार्ज आहे. सो याला काय म्हणतो आपण एन टाईप सेमीकंडक्टर. ओके. अगोदर काय असायचं ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा आला तर काय असायचं की इलेक्ट्रॉन बाहेर म्हणजे इथून एखादा इलेक्ट्रॉन बॉन्ड ब्रेक झाल्यामुळे बाहेर आला तर इथे एक होल तयार होता. म्हणजे इथं काय असायचं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन नंबर ऑफ सेम असायचे, कारण इथला इलेक्ट्रॉन इथं उडून गेला तर काय व्हायचं इथे एक होल तयार व्हायचं, इथे इलेक्ट्रॉन तयार व्हायचं. सो इलेक्ट्रॉन्स इक्वल टू होल्स असं असायचं. ओके. इलेक्ट्रॉन्स आणि होल्स सेम नंबरमध्ये असायचे. आता इथं डोपिंग केलं, फॉस्फरस ॲटम आणून इथं टाकल्यामुळे काय झालं की इथं जी इलेक्ट्रॉनची संख्या आहे ती होलपेक्षा वाढली. म्हणजे होल पण असणार आहे, टेम्परेचर वाढल्यामुळे काय होणार आहे इलेक्ट्रॉन इथून बॉन्ड ब्रेक होऊन इलेक्ट्रॉन पण लॅटिसमध्ये येणार आहेत. आणि हा एक्सिस इलेक्ट्रॉन म्हणजे इथं जे कॅरियर मेजॉरिटी कॅरियर कोण असणार आहे तिथं मेजॉरिटी कॅरियर्स असणार आहेत इलेक्ट्रॉन्स. ओके. मेजॉरिटी कॅरियर्स असणार आहेत इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स हे मेजॉरिटी कॅरियर्स असणार आहेत आणि मायनॉरिटी कोण असणार आहे मायनॉरिटी असणार आहे होल्स.
मायनॉरिटी कॅरियर काय असणार आहेत, होल्स असणार आहेत. सो अशा सेमीकंडक्टरला काय म्हणतो आपण, एन टाईप सेमीकंडक्टर. म्हणजे एन टाईप सेमीकंडक्टर होण्यासाठी आपण पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी याच्यामध्ये ॲड करायला लागते, त्यामुळे एक्सेस इलेक्ट्रॉन तयार होतात. एक्सेस इलेक्ट्रॉनवरती चार्ज निगेटिव्ह असतो. सो एन त्यातला एन घेतला, त्यामुळे याला काय म्हणतो आपण, एन टाईप सेमीकंडक्टर. एन टाईप सेमीकंडक्टरमध्ये मेजॉरिटी कॅरियर कोण असतं, इलेक्ट्रॉन्स, आणि मायनॉरिटी कोण असतं, होल्स. आता होल्सला कॅरियर का म्हटलं आहे की ज्यावेळी इथून एखादा इलेक्ट्रॉन इथून बाहेर पडला, म्हणजे निगेटिव्ह चार्ज पडला, बाहेर निघाला, तर इथं अब्सेन्स ऑफ इलेक्ट्रॉन असतो. अब्सेन्स ऑफ इलेक्ट्रॉन्स आपण काय करू शकतो, पॉझिटिव्ह चार्ज म्हणून ट्रीट करू शकतो. ठीक आहे. सो तो एक कॅरियरच आहे. सो त्याला आपण काय म्हणतो, पॉझिटिव्ह चार्ज कॅरियर. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट पार्ट बघूयाचा. हे झालं एन टाईप सेमीकंडक्टर, पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी डोप केल्यानंतर ज्याच्या आउटर ऑर्बिटमध्ये 3 इलेक्ट्रॉन्स आहेत, त्याला आपण काय म्हणणार आहे, ट्रायव्हॅलेंट. ओके, ट्रायव्हॅलेंट एलिमेंट आहे हा ॲल्युमिनियम, ज्याच्या आउटर ऑर्बिटमध्ये 3 इलेक्ट्रॉन्स आहेत. सो आपण आता इथं तो आणून टाकला, म्हणजे फॉस्फरसच्या ऐवजी ॲल्युमिनियम टाकला. पण ॲल्युमिनियमच्या आउटर ऑर्बिटमध्ये कसे आहेत, 1 2 3 इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजे ते काय करतील, 3 सिलिकॉन ॲटम बरोबर बॉन्ड फॉर्म करतील, आणि याच्यामध्ये काय होईल की एक बॉन्डिंग तयार होणार नाही आहे. ते काय होईल की रिकामं राहील. त्याला आपण काय म्हणणार आहे, होल्स. म्हणजे जेवढे ॲल्युमिनियम ॲटम तुम्ही याच्यामध्ये लॅटिसमध्ये डोप कराल, तेवढे काय होतील की एक्सेस असे अब्सेन्स ऑफ इलेक्ट्रॉन तयार होईल. त्याला काय म्हणतो आपण, होल्स म्हणतो. सो असे पॉझिटिव्ह चार्जेस याच्यामध्ये एक्सेस तयार होतील. सो ही जी कंडक्टिव्हिटी आहे किंवा याला एक्सेस काय तयार होईल, तर पॉझिटिव्ह चार्ज तयार होईल. सो पॉझिटिव्ह मधला आपण काय घेणार आहे, पी घेणार आहे, आणि ह्याला काय म्हणतो आपण, पी टाईप सेमीकंडक्टर्स. पी टाईप सेमीकंडक्टर्स. सो पी टाईप सेमीकंडक्टरमध्ये काय असतंय, मेजॉरिटी कोण असतंय, मेजॉरिटी असतात होल्स किंवा पॉझिटिव्ह चार्ज, आणि मायनॉरिटी कोण असतंय, मायनॉरिटी असते इलेक्ट्रॉन्स असतात. सो जे ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटीमुळे काय होतं की पी टाईप सेमीकंडक्टर तयार होतात, ज्याच्यामध्ये मेजॉरिटी होल्स आहेत, होल्सवरती चार्ज पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह मधला पी लेटर घेऊन आपण याला काय म्हटले, पी टाईप सेमीकंडक्टर. आणि मायनॉरिटी कोण असते, इलेक्ट्रॉन्स असतात. ओके, अशा प्रकारे पी आणि एन टाईप सेमीकंडक्टर आपण तयार करू शकतो बाय डोपिंग पेंटाव्हॅलेंट अँड ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी रिस्पेक्टिव्हली. नेक्स्ट पार्ट आहे पी एन जंक्शन डायोड. पी एन जंक्शन डायोड. सो आपण काय करणार आहे की प्युअर इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर आहे, अशी सिलिकॉनची एक स्ट्रीप घेतली सपोज. ओके, दिस इज इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर, प्युअर सिलिकॉन स्ट्रीप, आणि याचा हाफ पार्ट आहे. हाफ पार्टमध्ये काय केलं आपण, पी टाईप सेमीकंडक्टर, म्हणजेच काय, पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी डोप केली. सो काय होईल की या साईडला पी टाईप सेमीकंडक्टर तयार होईल. या साईडला काय केलं की या साईडला ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी डोप केली, आणि या साईडला काय केलं, पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी डोप केली. पेंटाव्हॅलेंट डोप केल्यामुळे काय होईल की या साईडला एन टाईप सेमीकंडक्टर तयार होईल. सो हे इथं याला काय म्हणतो आपण, इथं एक जंक्शन तयार झालं, आणि हे जे होल आहे याला काय म्हणतो आपण, पी एन जंक्शन डायोड. सो आपण काय करू शकतो, याला इलेक्ट्रिक कनेक्शन असे देऊ शकतो, किंवा हे सिम्बॉलिकली रिप्रेझेंट केलं जातं. पी जो टाईप आहे आणि एन टाईप आहे, त्या साईडला अशी एक व्हर्टिकल लाईन, पी टाईप आहे त्या साईडला असा एक ट्रायंगल. अशा प्रकारे पी एन जंक्शन डायोड सिम्बॉल आहे पी एन जंक्शन डायोडचा. सो दिस पार्ट इज पी, दिस पार्ट इज एन. ओके, आणि हे अशा प्रकारे कनेक्शन केलं जातं, याला काय म्हणतो आपण, पी एन जंक्शन. सो आता काय होईल, आता हे आपण काय बघणार आहे की याच्या इंटरनली काय होत असेल पी एन जंक्शन डोप केल्यानंतर. सो इथं पी टाईप सेमीकंडक्टर तयार झाला, म्हणजे काय झालं, इथे एक्सेस नंबर ऑफ होल्स आहेत. ओके, हिअर इज एक्सेस नंबर ऑफ होल्स. होल्स म्हणजे त्याच्यावरती काय असणार आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे, आणि इथे इलेक्ट्रॉन्स आहेत. सो इथे एक्सेस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन चार्ज किंवा निगेटिव्ह चार्ज. सो इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे, इथं निगेटिव्ह चार्ज आहे, इथं अब्सेन्स ऑफ इलेक्ट्रॉन आहे, इथे एक्सेस ऑफ इलेक्ट्रॉन आहे. काय होतील, इथले सगळे इलेक्ट्रॉन्स आहेत बॉर्डर बसले, ते सगळे काय होतील, इकडे रश होतील. इकडे रश झाल्यामुळे काय होईल की इथे अब्सेन्स ऑफ इलेक्ट्रॉन्स, म्हणजे इथं पॉझिटिव्ह चार्ज तयार होईल, आणि इथं काय होईल की एक निगेटिव्ह चार्जची एक लेअर तयार होईल. सो अशा प्रकारे अपोजिट काइंड ऑफ लेअर तयार होते, याला काय म्हटलं जातं, इथं डिप्लिशन लेअर. डिप्लिशन लेअर. आणि इथं निगेटिव्ह चार्ज आहे, इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे, याला काय म्हणतो आपण, बॅरियर पोटेन्शियल. सो इट इज ॲक्ट लाईक अ बॅटरी, म्हणजे इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे, इथे निगेटिव्ह चार्ज आहे, याला काय म्हटलं जातं, बॅरियर पोटेन्शियल व्ही बी.
ओके, ते वेगवेगळ्या सेमीकंडक्टरसाठी वेगळं आहे. म्हणजे बॅरियर पोटेन्शियल इज इक्वल टू 0.7 व्होल्ट फॉर सिलिकॉन आणि इट इज 0.3 व्होल्ट फॉर जर्मेनियम. ओके, सो अशा प्रकारे हे बॅरियर पोटेन्शियल तयार होतं. हे बॅरियर काय करतं, हे डिप्लेशन लेअर काय करते, नेक्स्ट डिफ्युजन आहे ते थांबवते. अपोजिट म्हणजे हे रेजिस्टन्स सारखं ॲक्ट होतं. आणि ज्यावेळी आपण काय करणार आहे, ज्यावेळेला कनेक्शन्स करणार आहे त्यावेळी ते एक्झॅक्टली काय होतं ते आपण बघणार आहे. आता कनेक्शन्स आहेत तिथं दोन प्रकारे केले जातात. त्याला आपण म्हणतो बायसिंग करणे. बायस करणे म्हणजेच कनेक्शन करणे. ओके, बायस करणे. बायसिंग म्हणजेच काय करणे, कनेक्शन्स करणे. कनेक्शन्स. सो कनेक्शन्स करण्याच्या दोन पद्धती आहे. एक आहे फॉरवर्ड बायस. ओके, इथे लिहितो मी फॉरवर्ड बायस. फॉरवर्ड बायसमध्ये काय केलं जातं की पी टाईप जो पार्ट आहे तो पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडला जातो बॅटरीच्या, आणि एन टाईप आहे, दिस इज पी टाईप, दिस इज एन टाईप. हा केलेला पी टाईप आहे तो बॅटरीचा पॉझिटिव्हला जोडला, एन टाईप आहे तो बॅटरीचा निगेटिव्हला जोडला. आणि दुसरा आहे रिव्हर्स बायस. रिव्हर्स बायस. बायस म्हणजे कनेक्शन्स, रिव्हर्स पद्धतीने कनेक्शन केले. म्हणजे या केसमध्ये काय केलं जातं की हा जो पी टाईप आहे तो बॅटरीच्या निगेटिव्हला जोडला जातो, आणि एन टाईप आहे तो काय केलं जातं, बॅटरीच्या पॉझिटिव्हला जोडला जातो. ओके, दिस इज पॉझिटिव्ह, दिस इज निगेटिव्ह. सो याला काय जातं, रिव्हर्स कनेक्शन किंवा रिव्हर्स बायस असं म्हटलं जातं. सो नेक्स्ट काय आहे की याच्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्याला काय म्हणतो आपण, आय व्ही कॅरेक्टरिस्टिक्स. आय व्ही कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, यामध्ये काय केलं जातं आपण, हे जे कनेक्शन्स आहेत त्याद्वारे आपण पोटेन्शियल जे वाढवणार आहे आणि त्या अक्रॉसचा जो करंट आहे तो मेजर करणार आहे. ओके, दोन्ही केसमध्ये, फॉरवर्ड केसमध्ये आणि रिव्हर्स केसमध्ये. फॉरवर्ड केसमध्ये काय होतं की पॉझिटिव्हला पीला पॉझिटिव्ह बॅटरीचा कनेक्ट आहे आणि एनला काय आहे, निगेटिव्ह कनेक्शन्स आहेत. सो आपल्याला काय करायचं की याच्या अक्रॉसचे जे व्होल्टेज आहे ते मेजर करायचं आहे, आणि यातून जाणारा जो करंट आहे तो आपल्याला मेजर करायचा आहे. त्याला काय म्हटलं जातं, आय व्ही कॅरेक्टरिस्टिक्स. सो फॉरवर्ड केसमध्ये काय असणार आहे की फॉरवर्ड व्होल्टेज म्हणजे व्होल्टेज आहे ते पॉझिटिव्ह काइंड ऑफ व्होल्टेज असेल. सो दिस इज व्होल्टेज व्ही, फॉरवर्ड व्होल्टेज याला आपण म्हणूया फॉरवर्ड व्होल्टेज, आणि हा जो करंट आहे दॅट इज फॉरवर्ड करंट, आय एफ. आता हा जो सेमी कंडक्टर आहे त्यामुळे खूप कमी प्रमाणात करंट फ्लो होतो. सो आपण हा मिली ॲम्पियरमध्ये मेजर करणार आहे, आणि हे व्होल्टेज आहे ते व्होल्टमध्ये मेजर करणार आहे. सो काय होतं की जेव्हा आपण कनेक्शन्स करणार त्यावेळी इथं काय आहे, इथं आपण काय करणार, कनेक्शन्स आहे पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह कनेक्शन्स, निगेटिव्हला निगेटिव्ह कनेक्शन्स. सो काय होईल की इथं पॉझिटिव्ह असल्यामुळे हे होल्स आहेत ते रिपेल होतील, इथं निगेटिव्ह हे होल इलेक्ट्रॉन्स इकडे रिपेल होतील, किंवा इथे इलेक्ट्रॉन्स आहे ते या पॉझिटिव्ह टर्मिनलकडे अट्रॅक्ट होतील. सो काय होतील की हे बॅरियर एकदा क्रॉस झाल्यानंतर हे इलेक्ट्रॉन फास्टली इकडे मूव्ह होतील, डिपेंडिंग अपॉन, सपोज सिलिकॉन असेल तर 0.7 व्होल्टपर्यंतच तो रेजिस्ट म्हणून ॲक्ट होईल. नंतर काय होईल की व्हेरी फास्ट करंट फ्लो होईल याच्यातून. फॉर एक्झाम्पल हे आपण असं म्हणूया की सिलिकॉन डायोडचे आहेत. ओके, सो इथं सपोज तो 0.7 आहे, 0.7. सो इथपर्यंत काय होईल की करंट आहे विच इज व्हेरी व्हेरी स्मॉल. ज्यावेळी हे बॅरियर पोटेन्शियल क्रॉस होईल त्यावेळी करंट काय होईल, व्हेरी फास्टली इन्क्रीज होईल. ओके, म्हणजे हे पोटेन्शियल आहे त्यापेक्षा ज्या व्होल्टेज एक्सटर्नल व्होल्टेज जास्त झालं तर काय होईल की हे पोटेन्शियल रिड्यूस होऊन 0 होऊन जाईल, आणि फ्रीली इलेक्ट्रॉन इथून फ्लो होतील, आणि करंट आहे तो इट विल बी मॅक्झिमम. ओके, दॅट इज नोन एज फॉरवर्ड बायस. हा जो सेक्शन आहे ग्राफचा, हा जो सेक्शन ग्राफचा आहे त्याला काय म्हणतो आपण, फॉरवर्ड बायस. ओके, रिव्हर्स केसमध्ये काय होईल, इथं रिव्हर्स केस आहे, इथं काय केलं आपण, पॉझिटिव्हला निगेटिव्ह काइंड ऑफ टर्मिनल जोडला, आणि एन टाईपला आहे तो पॉझिटिव्ह टर्मिनल. सो इथं आपण जे व्होल्टेज मेजर करणार आहे ते कसं असेल, रिव्हर्स व्होल्टेज असेल, आणि करंट पण कसं असेल, निगेटिव्ह, म्हणजे हा निगेटिव्ह व्होल्टेज दाखवला, निगेटिव्ह करंट. सो आपल्या ग्राफचा जो हा सेक्शन आहे म्हणजे इथून या बाजूला कसं असेल, हा रिव्हर्स व्होल्टेज असेल, व्होल्टेज इथं 0 असेल, 1 2 3 4, या साईडला कसं असेल, निगेटिव्ह -1 -2 -3 -4. करंट असेल तर या डायरेक्शनला पॉझिटिव्ह 1 2 3 4, या साईडला निगेटिव्ह. यू नो दॅट ग्राफ, हे तुम्ही मॅथ्समध्ये पण शिकलेलं आहात. सो रिव्हर्सचे कनेक्शन इकडं असणार आहेत. सो आपण याला काय म्हणूया, व्ही आर किंवा रिव्हर्स व्होल्टेज. ओके, आणि हा जो करंट आहे याला म्हणूया आय आर, रिव्हर्स करंट. ओके, हा आपण मोजणार आहे. रिव्हर्स करंट कसा असेल, व्हेरी व्हेरी स्मॉल असेल, तो आपण मायक्रो ॲम्पियरमध्ये मोजणार आहे. काय होणार आहे बघा, एवढा कमी करंट का असेल, इथं रिव्हर्स कनेक्शन. आता आपण काय केलं की इथं कनेक्शन्स आहेत ते पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, रिव्हर्स बायस कनेक्शन, आणि इथं पॉझिटिव्ह.
सो काय होईल की इथले इलेक्ट्रॉन आहे ते इकडे अट्रॅक्ट होतील. इथले पॉझिटिव्ह चार्जेस इथं निगेटिव्ह असल्यामुळे काय होईल, इथं निगेटिव्ह आहे, सो पॉझिटिव्ह चार्ज इकडे अट्रॅक्ट होतो. ही जी डिप्लेशन लेअर आहे त्याची काय होईल, साईज वाढत 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 जाईल, म्हणजे रेजिस्टन्स वाढत वाढत जाईल. करंट व्हेरी व्हेरी स्मॉल, सुरुवातीला इलेक्ट्रॉन एकदा रद्द झाले की करंट काय होईल, व्हेरी व्हेरी स्मॉल होऊन जाईल आणि डिप्लेशन रिअल म्हणजे रेजिस्टन्स वाढत जाईल. सो या केसमध्ये काय होतं की रेजिस्टन्स खूप जास्त असतो, करंट इज व्हेरी 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 स्मॉल. नंतर एक स्टेज काय येते की हे जे डिप्लेशन लेअर आहे खूप जास्त वाढते. वाढल्यानंतर एक स्टेज अशी येते की एक्सटर्नल अप्लाइड व्होल्टेज इज व्हेरी व्हेरी हाय आणि ते काय करतं की इलेक्ट्रॉन जे कंडक्शन व्हॅलन्स बँडमधले इलेक्ट्रॉन आहे ते कंडक्शन बँडमध्ये पुश करण्या इतपत ते व्होल्टेज वाढवलं तर काय होईल की ते ड्यू टू द हाय व्होल्टेज ते इलेक्ट्रॉन कंडक्शन बँडमधनं व्हॅलन्स बँडमधनं कंडक्शन बँडमध्ये जातील, ॲटोमॅटिक करंट व्हेरी स्पीडली इन्क्रीज होईल. सो दॅट प्रोसेस इज नोन ॲज अ ब्रेकडाऊन. आणि त्या केसमध्ये काय होईल, एका पर्टिक्युलर व्होल्टेजला ते करंट जो आहे तो व्हेरी व्हेरी हाय होईल, रिव्हर्स, त्याला आपण म्हणतो रिव्हर्स करंट. सो याला दुसरं नाव आहे ब्रेकडाऊन व्होल्टेज, ॲट ब्रेकडाऊन व्होल्टेज. हे प्रोसेस कधी होईल, ॲट ब्रेकडाऊन व्होल्टेजला. ठीक आहे, हे व्ही आर आपण मोजणार आहे व्होल्टमध्ये. सो दीज आर द आय व्ही कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पी एन जंक्शन डायोड इन फॉरवर्ड केस, आणि ह्या कशा आहेत रिव्हर्स केसमध्ये आहेत. रिव्हर्स केस हा जो ग्राफ आहे तो आता व्हेरी शार्प असणार आहे, व्हेरी शार्प फॉल असणार आहे, रिव्हर्स बायस. ओके, सो नेक्स्ट पार्ट आहे याचा पी एन जंक्शन डायोडचे जे ॲप्लिकेशन्स आहेत ती आहे जे याची वाईड रेंजमध्ये ॲप्लिकेशन्स आहेत, जसं की तुमचा मोबाईल आहे, देन टी व्ही आहे, देन कॅमेराज आहेत, या सगळ्यामध्ये सेमीकंडक्टर जे पण न्यू ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये काय केलं जातं, हे पी एन जंक्शन डायोड यूज केलं जातं. कशासाठी यूज केलं जातं, ॲम्प्लिफिकेशनसाठी यूज केलं जातं. सिग्नल आहे ते ॲम्प्लिफाय केलं जातं, तिथे व्हेरी स्मॉल सिग्नल ते काय केलं जातं, याचं आहे ना ॲम्प्लिफाय केलं जातं. दुसरं कशामध्ये यूज केलं जातं, रेग्युलेटर म्हणून यूज केलं जातं. पी एन जंक्शन डायोड रेग्युलेटर्स म्हणून यूज केलं जातं. दुसरं आहे की जो डिटेक्टर जे सर्किट आहे त्याच्यामध्ये यूज केलं जातं, डिटेक्टर सर्किटमध्ये यूज केलं जातं. ॲज वेल एज ऑप्टिकल कम्युनिकेशन्समध्ये, टी व्ही रिसिव्हर्स, अँटिनामध्ये यूज केलं जातं. ओके, सो हे जे वाईड ॲप्लिकेशन्स आहेत, सेन्सर म्हणून यूज केलं जातं, टेम्परेचर सेन्सर म्हणून यूज केलं जातं, सेन्सर्स. ओके, सो याचे वाईड ॲप्लिकेशन्स आहेत. सो दिस इज द एंड ऑफ द टॉपिक. थँक यू.